लेपुरातीता
ऐसी कळवळासी झाली, ऐसी कळवळासी, ऐसी कळवळासी झाली, ऐसी कळवळासी विठ्ठला हरि विठ्ठल ज्ञानदेव
गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सिद्धेश्वर भगवान की जय समचरण सरोजम सांद्र नीलांबोदाभम जघननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी अद्यत्रय जननी देवाचिया लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा बेस कमी करा. या 42व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं भगवान सिद्धेश्वराच्या पदकमलावरती ही वाङ्मयीनी सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून साधू संतांना मातृत्वाची उपमा देणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळी परमार्थातली जाणकार मंडळी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या पदकमलावरती मी माझा माथा टेकवतो, सहस्त्रशः प्रणिपात करतो, लोटांगण दंडवत घालतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. सर्व देणगीदार त्याच पद्धतीनं कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आणि सप्ताह कमिटीतले सर्व सदस्य सर्व सेवाधारी या सर्वांच्या वतीनं आणि गावाच्या मर्जीनं माझ्याकडं आमचे दत्तात्रय पाटील गावडे आणि आदरणीय भोसले गुरुजी दत्तात्रय भोसले गुरुजी आणि सर्व कार्यकर्त्या मंडळीच्या मर्जीनं माझ्याकडं ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा दिलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांना मातृत्वाची उपमा दिलेली आहे. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर संतांना मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भरजरी शालीला बोंदरीचं पोतड्याचं ठिगळ दिल्यासारखं आहे. कारण समाजामध्ये मातृत्व खूप मोठं केलेलं आहे. साहित्यिकानं मातृत्व आकाशापर्यंत नेऊन भिडवलेलं आहे. कविकर्त्यानं मातृत्व मोठं केलेलं आहे. त्याच पद्धतीनं संस्कृतकारानं सुभाषितकारानं उपनिषदकारानं वेदानं स्मृतीनं श्रुतीनं सर्वांना मातृत्वाला पहिला प्रणाम केला. मातृदेव भव पितृदेवो भव या रीतिरिवाजाप्रमाणे त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव पहिल्यांदा मातृत्वाचे पवाडे गायले गुणगान गायले. राहिलं साहिलं कीर्तनकारांनी बी मातृत्व खूप मोठं केलं.
मग त्या कीर्तनकाराच्या आईची न त्यांची गाठभेट नका का होईना, पण आईला सागर म्हणून खूप मोठं संबोधन दिलं आणि हे नवसागरात राहिले आणि ते आईला सागरामध्ये घातलं. अशा पद्धतीनं कीर्तनकारांनी बी खूप मोठं केलं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मातृत्वाला मोठं केलं. पण मी एक जाता जाता सांगतो, संतत्व आणि मातृत्व हे विरुद्ध टोक आहेत. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही येताना नक्की येरवड्याहून आलात आणि घाई गर्दीमध्ये उशीर झाला म्हणून तुम्ही गोळी खाल्ली नसावी, त्याच्यामुळं तुमच्याकडून हे विरुद्ध बोलणं चाललेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण एक गोष्ट सांगतो महाराज, संतत्व आणि मातृत्व हे खूप अंतर आहे, खूप. आणि संतत्व किती मोठं आहे, मातृत्व किती लहान आहे, या दोन गोष्टीची आपण तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल. संतत्व किती मोठं आहे हे संताच्याच मुखातून ऐकावं लागेल, कारण आपलं तोंड लहान पडेल. आपल्या तोंडानं आपल्याला संतत्व सांगता येणार नाही, पण संताच्याच मुखातून जर बोलायचं ठरलं तर अनुरेनो या थोकडा संतत्व आकाशा एवढं आहे, किंबहुना आकाशापेक्षा मोठं आहे. कारण अणुपेक्षा लहान आहे. थोकडा म्हणजे लहान. किती लहान आहे, लहानपण देगा देवा, किती लहान आहे, किती लहान आहे. तर कुणी असं म्हणते तर की अणुचा परमाणूचा आत्ता शोध लागला म्हणून, चुकीची गोष्ट आहे. कनाद नावाचे महर्षी होते. लाखो वर्षापूर्वी भारतामध्ये कनादांनी अणूचा शोध लावला आणि हे जगत अणूपासून झालं. त्याच वेळेस त्यांनी अणूचा 6वा भाग म्हणजे परमाणू आणि त्याचा 3रा भाग म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सांगितलं. आणि त्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनपेक्षाही बारीक सूक्ष्म असलेलं संतत्व आहे. कारण जगाच्या पाठीवर त्याच्या इतकं सूक्ष्म काहीच नाही. म्हणून सूक्ष्म अतिसूक्ष्म म्हणून श्रुतीनं सुद्धा सांगितलं अनुरेणुयान महतो महियान. म्हणून महतो महियान म्हणजे आकाशापेक्षा मोठं आणि अणु परमाणूपेक्षाही लहान. ही संतत्वाची व्याख्या सांगितली. आता आम्हाला आकाशच किती मोठं हे माहीत नाही. आकाशच किती मोठं हे माहीत नाही. आम्ही आकाशात राहतो पण आकाशच किती मोठं आहे माहीत नाही. कळत्या मंडळीसाठी सांगतो, जे जाणकार आहेत, जे शिकलेले आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांच्यासाठी सांगतो, भौतिकशास्त्र सांगतो, प्रकाशाचा किरण एका सेकंदाला 1,00,000 किलोमीटर वेगानं धावतो. प्रकाशाचा किरण एका सेकंदाला 1,00,000 किलोमीटर वेगानं धावतो. आठवण ठेवा, असं 1,00,000 गुणिले 60 आलेलं उत्तर एका मिनिटाचं असेल. त्याला गुणिले 60 आलेलं उत्तर एका तासाचं असेल. त्याला गुणिले 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं असेल.
त्याला गुणिले 360 आलेलं उत्तर एका वर्षाचं असेल. आणि असा ताऱ्यावरून निघालेला प्रकाशाचा किरण 1,00,000 सेकंदाला किलोमीटर वेगानं धावणारा माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात महाराज. किती? 1 कोटी वर्ष. म्हणून पृथ्वीपासून हा तारा वैज्ञानिक सिद्धांताच्या माध्यमातून सांगितलं जातं, हा तारा 1 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे, 2 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे, 100 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे. एवढा हे एका सूर्यमंडळातलं मी सांगितलं, एका सूर्यमंडळातलं. आणि असे सूर्यमंडळ एका दिव्य सूर्याच्या भोवती फिरतात महाराज. असे अनंत सूर्यमंडळ दिव्य सूर्याच्या भोवती फिरतात. गीतेमध्ये भगवान सांगतात, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युग पत्युत्थितः. म्हणजे दिव्यातिदिव्य. आता हे सूर्यमंडळ एका दिव्य सूर्याच्या भोवती फिरतात आणि दिव्य सूर्यमंडळ एका दिव्यातिदिव्य सूर्याच्या भोवती फिरतात आणि दिव्यातिदिव्य त्याच्यापेक्षा दिव्यातिदिव्य सूर्यमंडळाच्या असं भवेद युग पद्युत्थितः दिवी सूर्य सहस्रस्य. गीतेत भगवान सांगतात, मी पदरचं बोलत नाही. ह्या पृथ्वीवर तुम्ही जर त्रैराशिक मांडलं 1,00,000 किलोमीटरच्या वेगानं जर त्रैराशिक मांडलं तर पृथ्वीची संपूर्ण जमीन आटून जाईल. पण गणित तुम्हाला करता येणार नाही, इतकं लांब आकाश आहे महाराज. एवढं मोठं आकाश आहे आणि त्याच्यापेक्षा माझं संतत्व मोठं आहे. संतत्व त्याच्याही पेक्षा मोठं आहे. काय सांगावं, एवढं मोठं संतत्व आहे. पण तुमच्या आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी देहू गावात आलं, तुमच्या आमच्यासाठी आळंदी गावात आलं. म्हणून महाराज, जगातली सगळ्यात अप्रतिम आणि विशेष रूपाची घटना म्हणजे संत अवताराला येणं. म्हणून असामान्य गोष्ट आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. संतत्व अवताराला येणं याच्यापेक्षा जगातली कोणतीच आश्चर्याची गोष्ट नाही महाराज. कितीतरी आश्चर्य असतील, पण संतत्व अवताराला येणं हे सगळंच जगातलं सगळ्यात मोठं. म्हणून तुका आकाशा एवढा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी टकची ठेविले मस्तक ठेविले. तुका विष्णू नाही दुजा, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे. एवढं संतत्व मोठं आहे. कारण आकाश कळाल्यानंतर संतत्व किती मोठं आहे ते कळेल. म्हणून आता मातृत्व कसं आहे तर त्याची तुम्हाला तुलना सांगतो. आई प्रेम करते, पण आपल्याच बाळावर करते का दुसऱ्याच्या बाळावर करते? आपल्याच बाळावर करते. आपुलियाचा कळवळा आणि अनिका बाळा वरी नाही. ती म्हणते, गोट्या सावलीला ये, सावलीला, उन्हात नको खेळू. 47 डिग्री सेल्सिअस तापमान झालंय आणि एवढ्या उन्हामध्ये माझा जीव खालीवरी होतो. बाबा सावलीला ये. त्यावेळेस गोट्या म्हणतो, शेजारचा नाही का माझा मित्र गोट्या, त्यो नाही का, त्यो बी त्याच्या आईचा गोट्या, तो बी उन्हात खेळतोय ना. ती म्हणते, त्याला मरू दे, त्याला मरू दे, तू इकडे ये. इतकं मातृत्व लहान आहे महाराज. एवढं लहान आहे की फक्त आपल्याच लेकरावरती प्रेम करतं, दुसऱ्याच्या लेकरावरती नाही. आणि असं जर असतं तर ध्रुव बाळाचं आख्यानच आपल्याकडं झालं नसतं. असं जर असतं तर कैकेयीने राम वनवासाला पाठविलाच नसता महाराज. कौसल्याचं अंतःकरण पिळवटून निघालं, पण कैकेयीचं अंतःकरण संतुष्ट झालं महाराज. म्हणून दुसऱ्याच्या घातानं ज्यांचं अंतःकरण संतुष्ट होतं त्याला आसुरी आनंद म्हणतात. आणि हे मातृत्वाच्या हृदयात आहे. म्हणून ते प्रेम करीत असेल, पण त्याच्याच लेकरावरती जीवापाड प्रेम करेल महाराज, पण दुसऱ्याच्या लेकरावरती नाही.
मग इतका अपपर भाव आईच्या ठिकाणी असताना संताला मातृत्वाची उपमा देणं शोभा देते का? मग तुकोबरायांनी का दृष्टांत दिला मातृत्वाचा, की जसं मातृत्व लेकराचं हित करतं तसं संतत्व जगाचं हित करतं, असं तुकोबरायचं वाक्य आहे. हो, म्हणून तुकोबराय म्हणतात लेकुराचे हित हो वाहे माऊलीचे चित्त तैसे संताचे हो हृदय जगाचं हित करतं, असं तुकोबरायला सांगायचंय. मग हे असं का घडलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराज. मातृत्व संताच्या दृष्टिकोनातून लहान आहे, पण जगाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं आहे. कारण जगामध्ये मातृत्व एवढा दृष्टांतच नाही देण्याकरता, त्याच्यापेक्षा मोठा दृष्टांतच नाही, म्हणून त्याच्याकरता मातृत्वाचा दृष्टांत दिला. ज्या गावामध्ये कोकिळा नसते त्या गावात बेडकालाच कोकिळा म्हणतात. ज्यांनी सागर पाहिलाच नाही हो त्यांनी विचारलं की सागर किती मोठा आहे. सांगितलं आमच्या गावच्या पाटलाच्या विहिरी एवढा आहे. हे आता त्यांनी बी पाहिलेला नव्हता सागर, आणि पाहायचा असता तर त्यांनी बीडला यायचं होतं, म्हणजे क्षीरसागर दिसला असता. सागर ज्यांनी पाहिला नाही, पाहिला असला तरी 9 सागरच पाहिला, दुसरा कोणताच सागर पाहिला नाही हो असा पठ्या त्याला पाटलाच्या विहिरीचा दृष्टांत द्यावा लागतो. का तर त्यांनी त्याच्यापेक्षा मोठं काही पाहिलेलं नाही. तो म्हणतो बापरे मग खूप मोठा आहे. हे जसं आहे तसं संतत्वाला मातृत्वाची उपमा द्यायची, म्हणजे आपण मातृत्वापेक्षा मोठा दृष्टांतच पाहिलेला नाही. नाही मामुशे नकटे मामू आजचे. निवळच मामा नाही ना नवरदेवाच्या पाठीमागे उभा राहायला, मग नकटा का असाना रबराचं नाक लावून उभा करायचा आणि म्हणायचं हे मामा आहेत. मग ते सख्या असोत नाही तर नसोत, पण मामा आहे बस, संपला विषय. एक दुसरी गोष्ट, मातृत्वाची उपमा संतत्वाला देऊन संतत्व मोठं झालं नाही महाराज. कधी कधी उपमा कशी, दृष्टांत कसा द्यायचा त्याच्यावर अवलंबून आहे. जाता जाता एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो. विठाल 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 लाईनीला हो गावातला एक सामान्य माणूस धोंड्या, गावातला धोंड्या, आज्ञानी धोंड्या, मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जाऊन जेवायला बसला. बसल्याबरोबर लगेचच पोलिसांनी उठवायला सुरुवात केली. उठ 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 म्हणले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता बसू द्या ना, पहिल्यांदाच येऊ द्यायचं का नाही द्यायचं तुम्ही ठरवायचं होतं, आणि आता बसलेलं उठवल्यावर सगळे फोटो निघत आहेत ना. हो फोटो निघत आहेत ना, लोक पुन्हा टीका करते ना, खाली कमेंट देते ना, तुम्हाला गरीब चालत नाही तर. हो गरीबाचे मतं चालतात पण गरीब चालत नाही तर. मग अशा कमेंट यायला लागल्या तर आमच्या नावाची बदनामी होईल. आता जेवतोय तर जेवू द्या म्हणले, बसू द्या. कारण मोठ्या माणसाचे कधी बी फोटो निघतात महाराज. हो पायी चालताना फोटो निघतात, गाडीत बसताना लगेच लोक असे मकाचे कंस घेऊन जातात पुढं, काही बाजरीचे कंस घेऊन जातात. आता कसं वाटतंय तुम्हाला? अमक्या अमक्याचे असे विचार आहेत, तुमचे काय विचार आहेत, असे ते बाजरीचे कंस घेऊन जातात पुढं, असे तोंडाच्या पुढं लावतात, असे विचारतात. गाडीत फोटो, चालताना फोटो, कधी बी फोटो, फक्त सकाळी फोटो निघत नाहीत एवढाच विषय. तेवढे आले की पारणं पिठून जाईल महाराज असं. मग ते म्हणले फोटो निघतायत म्हणले, बसू द्या. बसला धोंड्या. बसल्यानंतर जेवायला सुरुवात केल्यावर धोंड्या आगाऊच होता. त्या फोटो काढणाऱ्याला सांगितलं की 5-7 फोटो घ्या इकडं. ते म्हणलं पैसे, लाजबीज काय वाटते का म्हणलं तुला? मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसलो पैसे मागतोस म्हणले, आम्ही मंडळ कशा करता, घेन त्यांच्याकडून. दटविल्याबरोबर त्यांना काही म्हणता येणार, 5-6 फोटो दिले त्याला, खिशात फोटो घातले, उठून घरी आला.
आणि गावामध्ये सगळ्या लोकांना सांगायला लागला मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवायला बसलो म्हणले. बाकीचे म्हणले टापा हाणू नको जास्त. काही गप्पा हाणतो का? फेक्यानंद आहे का काय पुण्याचा? हां, संध्यानंद फेकायला लागला काय म्हणले तू असा? काही बी गप्पा हाणू नको. तुम्हाला खोटं वाटतं का? लगेच फोटो दाखवायचा. लोक म्हणायचे नाही म्हणावं तर फोटो आहे आणि हो म्हणावं तर तेवढ्या लायकीचा नाही. आपल्याला गावातलं ह्याचं वजन माहिती ना. दादानी किती बी जरी बाहेर वजन आणलं तरी भाभीला माहिती असतं किती वजन आहे म्हणून. मग गावातल्या लोकांना माहिती आहे गप्पा हाणू नको म्हणले. ते म्हणलं बघा फोटो तर बघा. जाऊ देवा म्हणले कशाला. हो, उपद्व्याप कशाला, काय करण्याची गरज नाही म्हणले. बसला असेल हो मुख्यमंत्र्याच्या लाईनीला. पण जाता जाता सांगतो, धोंड्या मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जाऊन जेवायला बसल्यामुळं मुख्यमंत्र्याचं वजन वाढलं नाही, पण धोंड्याचं मात्र नक्की वाढलं महाराज. तसं संतत्वाच्या लाईनीला मातृत्व बसवल्यामुळं संतत्वाचं मोठेपण वाढलं नाही, पण मातृत्वाचं मात्र जगात मोठेपण वाढलं नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायला हेच करायचं होतं. जगामध्ये मातृत्व सांगायचं होतं. का मातृत्व सांगायचं होतं? कारण जगामध्ये सगळ्यात तकलीफ आणि सगळ्यात बेमानी पाहिला जर कुणाला मिळत असेल तर महाराज फक्त मातेला मिळते. हो, मातेचं मातीर झालेलं आहे महाराज, मात्र झालेलं आहे. आणि जाता जाता सांगतो, अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित लोकांच्या मायबापाला जास्त धोका आहे महाराज. म्हणून ऊस तोडीवाल्याचे मायबाप, सेंट्रिंग काम करणाराचे मायबाप सुरक्षित आहेत. पण या देशात कलेक्टरचे, डिप्युटी कलेक्टरचे, तहसीलदाराचे क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 ह्यांचे मायबाप सुरक्षित नाहीत महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमच्या देशाला अज्ञानी लोकाला शिकवायच्या आधी सध्या शिकलेल्या लोकाला शिकवायची अत्यंत गरज आहे महाराज. आणि शिकलेले लोक म्हणतात की हे अंधश्रद्धाळू येतं. अंधश्रद्धाळू त्यांच्याकडे एखादी अंधश्रद्धा असेल, दगडाच्या मूर्तीला ते देव म्हणत असतील, पण जिवंत देवाला तू दगड केलंस त्याच्यापेक्षा काय आहे बाबा. हो, केवढा अंधश्रद्धाळू आहेस तू. हो, केवढा अंधश्रद्धाळू आहेस. म्हणून अंधश्रद्धेचा साठा आणि समुदाय म्हणजे सुशिक्षित माणूस. हो, आणि मी हे जे बोलतो ती महाराज, मी 74चा ग्रॅज्युएट माणूस आहे. हिंदी, इंग्लिश, संस्कृत, मराठी 4 भाषा येतात आणि सगळ्या बाजूनं माझा अभ्यास आहे. म्हणून मी तुमच्या हातावरती जे पेड्यासारखं वचन देतो त्याचं कारण आहे की देशाला धोका सुद्धा सगळ्यात कुणापासून असेल तर सुशिक्षितापासून धोका आहे महाराज. अशिक्षितापासून धर्माला, देशाला, देवाला धोका शिकलेल्या लोकांपासून आहे, कारण ते जास्त शिकेलेले आहेत. ज्यांनी जास्त शिकेलेला आहे हो त्यांनी धर्मात खूप मोठा शिकेलेला आहे महाराज. 4Gची रेंज नसल्यामुळं जरा कमी, नाही 2G जरा पकडीत नाही थोडं. असो, तात्पर्य काय सांगण्याचं, तर संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. हो, मन मातृत्व मोठं करायचं होतं आणि त्याच्यावरून काही का अंशानं पण सुतावरून स्वर्ग गाठायचा होता, म्हणून संतत्व पटवायचं होतं. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबारायनं मातृत्वाला मोठं करण्यासाठी संतत्वाला मातृत्वाची उपमा देऊन मातृत्व मोठं केलं आणि संताचं कार्य मातृत्वाच्या माध्यमातून समाजाला दिसण्याकरता अभंगाचं पहिलं चरण.
ऐसी कळवळाशी झाली ऐसी कळवळाशी झाली वा वा वा. आईचे उपकार कोणते असतील तर आपली ओळख नसताना, आपला परिचय नसताना आईनं आपल्याला जागा दिली, आणि ती बी जागा पोटात दिली. कुठं जागा दिली? पोटामध्ये जागा दिली. जो ईश्वरही आपल्याला जागा देऊ शकत नाही. पहिलं भांडवल, अस्तित्व उभं राहण्याचं जगतातलं पहिलं भांडवल आणि पहिलं अस्तित्व आपल्याला जर कुणी दिलं असेल तर मातेनं दिलं, आणि ते बी पोटामध्ये. आणि जाता जाता सांगतो, पोट म्हणजे शरीरातला मुख्य अवयव आहे. जन्मभर माणूस धावतो पळतो कशासाठी? पोटासाठी. तरी ते पोट देवानी पुढं दिलंय म्हणून बरं आहे. ते जर पाठीमागं दिलं असतं तर ह्याच्यापेक्षा पोटाने आपल्याला पळविलं असतं महाराज. हो, सायकलचं मागचं चाक जसं पुढच्या चाकाला पळवतं, पुढचं मागच्याला वडीत नाही, तसं हे पोट हो पुढे ते जर मागं असतं तर त्यांनी जास्त वेगानं पळवलं असतं महाराज. हो, म्हणून चंद्रावर गेला तरी आणि क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाला तरी कशासाठी? पोटासाठी. हो, जगातल्या सगळ्या गोष्टी प्रपंचातल्या आपल्याला दिसतात त्या सगळ्या पोटासाठी आहेत, पोटासाठी. म्हणून पोट विती एवढे पोट केवडा बोभाट तयाचा. हो, या पोटा कारणी गा झालो पांगिला जन्म. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. आमच्या संतांनी सांगितलं ते पोट कधीच भरणार नाही. तुला भरायचं असेल तर संसारातून, माईक पदार्थातून नको, देवाच्या पाठीमाग ये. देवानं सुद्धा वचन दिलं, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आज 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 देतो आजी देतो पोट भरी म्हणजे भगवंताच्या पुढे एक आजी बसलेली होती. तिला म्हणले, आजी देतो पोट भरी. देवाने संत आजीला बोलत नसतात. हो, दाजीला तर बिलकुल बोलत नाहीत. हो, पाजीला बी नाही. हो, जे राजी असते त्यांना बोलतेत महाराज ते असे. म्हणून आजी म्हणजे वर्तमान कालवाचक शब्द आहे. भूतकाळात नाही, वर्तमान काळात. आत्ता तुम्हाला पोटभर मीच देऊ शकतो, फक्त माझ्या माग माग या. म्हणून हे पोट कशानंच भरत नाही. माणूस मेला तरी बी हो पोट जळून जातं, पण नैवेद्य राखेवरती सुद्धा ठेवला जातो. म्हणून पोट पुढे महाराज, पोट भरत नाही. पण ते पोट आईनं बाळासाठी दिलंय महाराज. हो,
जगातले सगळ्यात मोठे उपकार ईश्वर सुद्धा देऊ शकत नाही ते उपकार पहिले आईनं दिले. पोट दिलं, पोट आणि पाठ या दोन्हीतलं अंतर सांगतो. पाठ दुखायला लागली तर महिनाभर माणूस दम खाऊ शकतो, पण पोट दुखायला लागल्यावर 5 मिनिट दम खाऊ शकत नाही. आकडा होतो महाराज. म्हणून लेकरू हे आईच्या पोटाचं दुखणं असतं आणि बाप म्हणजे पाठीचं दुखणं असतं. म्हणून बापाला मुलाची एवढी कळवळ नाही, कळकळ नाही. जिनं कळ सोसलेली आहे तिलाच कळकळ आहे. म्हणून या अभंगामध्ये बापाचा दृष्टांत दिला नाही, मातृत्वाचा दिला. हो, म्हणून तिनं पोटात जागा दिली. दुसरे उपकार आईनं रक्त दिलं महाराज. तुम्ही म्हणाल महाराज नवीन काय गोष्ट सांगितली तुम्ही. रक्त म्हणजे काय? 500 रुपयाला तर एखादा डोनर पावशेराची बाटली रक्ताची देतो पेशंटला. आणि 500 रुपयाचे उपकार म्हणजे काय? फार मोठे उपकार झाले का? आणि शिकल्या सवरलेल्या लोकांना हे जर सांगितलं तर ते म्हणते काय विशेष आहे त्याच्यामध्ये, रक्त दिलं म्हणून काय झालं? आईचं आईला देऊन टाकू. हो, 4-2 लिटर असे म्हणते. पण आईनं ब्लड दिलं, रक्त दिलं म्हणजे तुम्हाला जाता जाता विज्ञानाला आव्हान, वैद्यक शास्त्राला आव्हान सांगतो, आव्हान. डोनरनं जर ब्लड दिलं, रक्त दिलं तर पेशंटचं ज्या गटाचं रक्त असतं त्याच गटाचं रक्त दिलं तर त्याला सूट होतं, नाही तर पेशंट मरतो महाराज. पेशंट मरतो ज्या गटाचं. म्हणून AB पॉझिटिव्ह जर पेशंटचं असलं आणि त्याला O निगेटिव्ह जर दिलं तर पेशंट मरतो. म्हणून ज्या गटाचं रक्त आहे त्याच गटाचं रक्त द्यावं लागतं. पण तुमच्या सगळ्यांच्या समोर एखाद्या डॉक्टरला विचारा, MD MS ला विचारा, माझं कीर्तनातलं बोलणं सहज विचारा एखादी वेळेस, महाराज आईचा रक्तगट वेगळा असतो आणि बाळाचा रक्तगट वेगळा असतो, तरी ते रक्त सूट होतं. वैद्यक शास्त्राला याच्याकडे उत्तर नाही महाराज. का सूट होतं, का सूट होतं हे वैद्यक शास्त्र सांगू शकत नाही. म्हणून जिथं विज्ञान समाप्त होतं तिथून आमचं अध्यात्म सुरुवात होतं महाराज. म्हणून त्याचं उत्तर मी देऊन सांगतो की डॉक्टर सांगू शकत नाही. मुलाचा रक्तगट वेगळा आणि आईचा रक्तगट वेगळा, दोन्हीचे गट वेगळे वेगळे असताना हो नाळेच्या माध्यमातून रक्ताचा प्रभाव बाळापर्यंत जातो. पण बाळापर्यंत जात असताना त्याच्या नाभीमध्ये हो ती नाळ जोडलेली असते आणि या नाभीमध्ये मणिपूर नावाचं एक चक्र आहे आणि त्या चक्रावरती ब्लड गेलं की फिल्टरेशन होतं आणि बाळाचा रक्तगट बदलला जातो आणि आईचा रक्तगट बाजूला पडतो. जगाच्या पाठीवर अजून रक्तगट बदलवणारी मशीन निघाली नाही महाराज. पण प्रत्येकाला भगवान परमात्म्याने तुमच्या जीवनासाठी आईनं मणिपूर चक्राच्या माध्यमातून तुमचं ब्लड कोणत्याही गटाचा असू द्या बदलवण्याची ताकद दिलेली आहे. म्हणून तिनं पोटात जन्म दिला आणि दुसरी गोष्ट तिनं ब्लड दिलं. कुणीच पेशंट हे करू शकत नाही. म्हणून जगातलं आश्चर्य आहे. हो, तुम्ही एखाद्या वेळेस माझं बोलणं ऐकून विचारा एखाद्या डॉक्टरला हे असं का होतं. आणि अजून त्याचं दुसरं एक उत्तर आहे. आईच्या प्रेमाची ताकद आहे महाराज. रक्तगट बदलला जातो. मी एक प्रश्न विचारतो, तिळा एवढा खडा पाण्यात टाकला तर बुडतो का तरतो? बुडतो. आणि 10 टन वजनाचं लाकूड पाण्यात टाकलं तर तरतं का बुडतं? का तरलं? 10 टन वजन जास्त आहे का तिळा एवढ्या खड्याचं? काही हो मिलीमध्ये हो मिलीग्राम मध्ये त्याचं वजन आहे. मग का बुडाला दगड आणि का बुडाला नाही लाकूड? याचं उत्तर तर कोणी देऊ शकत नाही. पण पाण्यालाच विचारलं तू असं का केलं, भेदभाव का केला? त्यावेळेस त्या पाण्यानं उत्तर दिलं, लाकूड माझं आपत्ती आहे, लाकडाला मी जन्म दिलेला आहे, मी लाकडाला पोसलेला आहे, म्हणून माझं लेकरू लाकूड असल्यामुळं त्याला मी बुडू शकत नाही. हो
मी माझ्या लेकराला बुडू शकत नाही, पाण्याला अभिमान आहे त्याचा, म्हणून लाकडाला पाणी बुडू शकत नाही. आणि तिळा एवढा खडा का बुडवला, तर त्यांनी सांगितलं तो दगड माझा विरुद्ध आहे. कारण पाण्याचं आणि दगडाचं नातं जवळचं नाही, विरुद्ध नातं आहे. पाणी आणि दगड म्हणजे वैरत्वाचं नातं आहे. म्हणून पाणी जर खळखळ व्हायला लागलं आणि एखादा आडवा दगड जर मध्ये आला रस्त्यामध्ये, तर पाणी बिचारं वळण मारून जातं असं. पण दगडाच्या नादाला लागत नाही. तुम्हाला कळलं महाराज? हो, कळलं तुम्हाला? रस्त्यामध्ये दगड खूप असतात राजा हो. आणि काही दगडाला हो रस्त्यात पडण्यामध्येच रस्त्यात असतो. असे त्याला विचारलं रस्त्यात का पडला, तर त्यांनी सांगितलं मला रस्त्यात पडण्यामध्येच रस्त्यात आहे. हो, म्हणून रस्त्यातच दगड असतात, त्यांच्या नादाला लागू नका. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहुनी दगड बरे देवा. किंवा मातेची या खोळे दगड आला पोटाशी. म्हणून अशी गोष्ट आहे महाराज. जाऊ द्या, दगडाचा अभ्यास कशाला करीत बसायचंय. लोक म्हणते ह्या दगडाला कोणी बोलवलंय पुन्हा अजून. हो, असं आहे ना ते. आमचे नामदेवराय महाराज दगड होतात देवाच्या दारातले. तुका म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आणि वरी संत हिरे पाय देते. देवाच्या पायरीचा दगड व्हायला काही हरकत नाही, पण रस्त्यातला दगड नको महाराज. आणि रस्त्यातला दगड ते पाणी म्हणतं आपली ताकद कमी आहे तोपर्यंत हे दगड आपल्याला आडवं येईल. पण आपली ताकद जर वाढली तर ह्या दगडावरतीच दगड घालायचा आणि त्याची वाळू करायची आणि पीठ करायचं महाराज, त्याचा बुकणा करायचा. म्हणून एखाद्या दगडानं हो एखाद्या पेताडानं तुम्हाला शिव्या दिल्या तर त्याच्या नादाला लागू नका. पण एक काम करायचं, त्या पेताडाची जिरवायची असली तर त्याच्या मित्राला पाजायची आणि दगडावर दगड घालायचा आणि पीठ करायचं वाळूचं महाराज. हो, कीर्तनातून परमार्थ शिकावा असं काही नाही महाराज. हो, व्यवहार सुद्धा शिकावा लागतो. विठ्ठल म्हणून महाराज दगडाला पाणी बुडवतं, लाकडाला तारतं, हे त्याचं उत्तर आहे. ते अपत्याला तारतं. तसं आई हो ब्लड देते, रक्त देते. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, तिसरे उपकार, आईची हाडं देते. हाडं हो, तुम्ही म्हणाल हाडं सुद्धा फार मोठं नाही हो, पण तुम्हाला चिंतनीय बाब सांगतो. हाडं म्हणजे ह्या बिल्डिंगचं स्टील आहे महाराज. स्टील आहे. बिल्डिंग असेपर्यंत तर ते स्टील कायम राहतच राहतं. पण एखाद्या वेळेस पुढं सांगतो ते जर हाड मोडलं ते कंपनीच्या हाडासारखं पुन्हा हाड मिळत नाही महाराज. हो, आईनं जे हाड दिलेलं आहे ते आईचं हाड म्हणजे कसं आहे, तर तिला हाडहाड करण्यासारखं तिचं हाडहाडी जीवन होण्यासारखं नाही महाराज. तिनं हाड जे दिलं ती त्याचंही वैज्ञानिक कारण सांगतो. ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये बाळ असेल त्यावेळेस आईचं दूध आतून प्रभावित होतं, आतून प्रभावित होतं. आणि आतून दूध जे प्रभावित होतं त्या दुधाच्या कॅल्शियम पासून हाडं तयार होतात. म्हणून कॅल्शियम म्हणजे हाड आहे आणि दूध म्हणजे हाड आहे आणि दूध म्हणजे कॅल्शियम आहे. म्हणून कॅल्शियमचा पुंजका साचलेला कॅल्शियम म्हणजे हाड आहे. म्हणून महाराज त्या आईच्या दुधाची एवढी मोठी ताकद आहे की ते हाड आईला कधीच बेमान होत नाही. आईच्या दुधाचा रंग पांढरा असतो आणि जळाला तरी बी हाडाचा रंग पांढराच असतो महाराज. हाड जळालं तरी हो दुधाचा रंग जसा पांढरा आहे तसा हाडाचा रंग पांढरा आहे. कधीच जगातल्या कोणत्याच माणसाच्या हाडाचा रंग निळा काळा नाही महाराज. हो, निळा काळा नाही. हो, पांढराच रंग आहे. का पांढरा आहे तर आईच्या दुधाचा रंग
हो खरं त्याला हो अनुरूप हो त्याला खरी मॅचिंग हो मॅचिंग शब्दाचा इंग्लिशमध्ये मॅचिंग आहे, मराठीत त्याला अनुरूप आहे आणि त्याच्यापेक्षा समर्पक रंगसंगती आहे. म्हणून हाड हे पांढऱ्या रंगाचं असतं. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, कॅल्शियमचं बनलेलं हाड असतं आणि तिनं पुन्हा जन्माला घातल्याच्या नंतर पुन्हा दूध पाजून त्या हाडाला पुष्टी दिलेली असते, चकाकी असते. म्हणून तुम्हाला सांगतो, मेल्यावर जाळल्यावर सुद्धा हाड जर असं पुसलं ना तर त्याच्यातली चकाकी आणि तेल दुधाचं तूप आईच्या असं चमकत महाराज. ते बारकाव्यानं बघा. हो शक्तिशाली माणूस असेल म्हणून हाड म्हणजे आईचं दूध आहे म्हणून हाडाला जर वैरत्व भिडलं तर तो सांगत असतो, तू तुझ्या आईला प्याला आणि मी काय कुत्रीला पेलो का, ये बाहेर तुला दाखवतो मी. असा मी बी माझ्या आईचं दूध पिलेलो आहे महाराज, असा सांगतो तो. आता त्या हाडाची कथा सांगतो तुम्हाला, गोष्ट सांगतो. अग्नीमध्ये प्रेत जाळल्याच्या नंतर एवढाली लाकडं जळाली, मेद जळाला, मज्जा जळाली, लिगामेंट जळाल्या, हो नर्व जळाल्या, मज्जा तंतू, मज्जा रज्जू, केस, प्रतिमा सगळं जळून गेलं. खाली शिल्लक काय राहिलं, हाड शिल्लक राहिले. अग्निनारायणाला विचारलं की तू हाड का जाळले नाहीस, का शिल्लक राहिले. त्यावेळेस अग्निदेव खाली वाकून सांगतो, जगाच्या पाठीवर मी सगळ्याला जाळू शकतो पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही महाराज. म्हणून आईचं दूध म्हणजे हाड आहेत. हाडाला त्या हाडावरती आता पिंडदान केल्यानंतर पुढच्या जन्माची सामुग्री, 2 जन्माचा सेतू निर्माण केला आईच्या दुधानं महाराज. ही आईच्या दुधाची आणि त्या हाडाची ताकद आहे. आता आईनं आम्हाला पोटात जागा दिली, आईनं आम्हाला रक्त दिलं, आईनं आम्हाला हाडं दिले. आता तेच संताकडे जर तुम्ही वळून पाहिलं तर महाराज संत आई पोटातून लेकराला जन्म देते आणि त्याची काळजी ती करत नाही, पण संत जगामध्ये आईनं टाकून दिल्याच्या नंतर संत त्या लेकराचा स्वीकार करतात आणि त्याला पोटात घेतात आणि त्याचे पोटात अपराध सहन करतात. म्हणून माझ्या जनाबाई म्हणतात ज्ञानोबराईच्या बाबतीमध्ये, हो मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे, पोटा यावे. महाराज तुम्ही आम्ही महाराष्ट्रातले लेकर, अरे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पोटातून पडलेले आहेत म्हणून आम्ही बहादर आहोत, बहादर. आणि आईच्या पोटातून आम्ही जन्माला आलेलो आहेत. एवढे खंबीर आहेत महाराज, एवढे ताकदवान आहेत. ज्याची आई जितकी ताकदवान तितकी लेकर ताकदवान. हो छत्रपती शिवरायाच्या आईच्या दुधाची ताकद एवढी मोठी आहे महाराज की रायगडावरती पाळण्यामध्ये शिवरायाला टाकलं आणि शेजारी काम आहे म्हणून जिजाबाई गेल्या आणि 2 हो असलेल्या दासी त्यांना सांगितलं, युवराज उठले तर मला सांगा. म्हणून त्या 2 दासी तिथं पाळण्याजवळ घोंगत होत्या. पण जिजाबाईला यायला वेळ झाल्याच्या नंतर घटना अशी घडली की युवराज मोठ्याने रडायला लागले. मग एक दासी पळत गेली जिजामातेला सांगायला की युवराज उठलेत म्हणून. आणि एक दासीनं विचार केला की हे लाल झाले रडून रडून तर तुम्हा दोघीला बी आम्ही सांभाळायचं सांगितलं, तुम्ही काय केलं म्हणून ते विचारतील, म्हणून आम्हाला रागावतील, म्हणून त्याच्याकरता तिला लेकरू होतं आणि ती लेकूरवाळी होती म्हणून तिनं मांडीवर घेतलं आणि शिवाजी महाराजाला पाजलं. शिवाजी महाराज शांत झोपले पाळण्यामध्ये. तोपर्यंत जिजाबाई आल्या आणि जिजामातेनं विचारलं त्या दासीला, का ग तू म्हणलीस ना खूप रडतेत युवराज, ते तर खेळतेत. असं म्हणल्याबरोबर दुसरी दासी तिथं पुढे आली आणि तिला वाटलं मला नक्की पुरस्कार मिळल. ती म्हणली रडत होते पण मी त्यांना पाजलं म्हणून त्याच्याकरता शांत पडले. जिजाबाईचा पहारा चढला महाराज. सगळ्या दुनियेची दासी आणि बटीक होऊन दुसऱ्याच्या दारात पडलीस आणि तुझ्या दासीचं बटकीचं दूध
पिऊन माझ्या राजाला, माझ्या कुमाराला कुणाचा दास बनवायचंय का? कुणाचा दास नाही बनला पाहिजे. म्हणून बोट अंगठा घातला महाराज नरड्यामध्ये, सगळं दूध वकायला लावलं. ते दूध फक्त जिजाबाईचंच होतं, म्हणून महाराष्ट्राचं रक्त आणि जिजाबाईचं दूध दिल्लीच्या दरबारामध्ये वाकलं नाही महाराज. आणि कुणाचा दास नाही झालं आणि कुणाच्या तुकड्यावरती गोंडा घोळला नाही महाराज. हे काम म्हणून वाघिणीचं दूध असेल तर महाराज ते सोन्याच्याच भांड्यामध्ये टिकतं, हो, नाही इतरत्र नाही. म्हणून हनुमंतरायानं उपकार केले, म्हणून अंजनी मातेला, हो, रामचंद्र प्रभूनं सांगितलं तुमच्या मारुतीरायानं खूप उपकार केले. सीतेची शुद्धी केली, द्रोणागिरी पर्वत आणला, हो, नदीवर आपलं समुद्रावरती पूल बांधला. एवढे उपकार आहेत तुमच्या मारुतीचे. ऐसा मारुती उपकारी आणि तुका लोळे चरणावरी. हो, उपकार म्हणल्याबरोबर अंजनी मातेला राग आला आणि छडी घेऊन मारुतीरायाला मारायला धावली. प्रभूंनी सांगितलं कशा करता मारता? सांगितलं कशा करता म्हणजे माझ्या दुधाचा अपमान केला त्यांनी. लंका नगरीत गेल्याबरोबर रावणाचे 10 मुंडके खुडून आणून तुमच्या पायावर टाकायला पाहिजे होते. तुम्हाला तिथपर्यंत परिश्रम आणि लक्ष्मणाला शक्ती लागेपर्यंत ह्यांनी काय केलं? राम म्हणले तुमच्या दुधाची ताकद, हो. आणि महाराज अंजनीनं दुधाची ताकद दाखवली. स्तन पिळल्याबरोबर समोरच्या पर्वताचं पीठ झालं महाराज. म्हणून तुकोबारायांनी लिहिलं अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हो, एवढी ताकद त्यावेळेस ग्रंथकारानं लिहिलं माझ्या दुधाची प्रोडी कळी काळाची नरडे फोडी आणि तेत रावणादिक बापुडी घुंगुरडे जैसे. चिलट आहेत म्हणले माझ्या लेकराच्या पुढं. सूर्याला जो गिळायला जातो त्याला रावण काय करतोय म्हणले. प्रभूंनी सांगितलं आई साहेब मारू नका, माझी आज्ञा नव्हती. ठीक आहे म्हणले, मग बरोबर आहे. मग एवढी ताकद ज्यांची आहे, हो, त्या दुधाची ताकद आहे. म्हणून मातृत्वानं दिलेलं दूध एवढा शक्तिशाली आहे, रक्त शक्तिशाली आहे. म्हणून संतांनी आम्हाला पोटात वाहिलंय, आमचे पोटात अपराध घेतलेले आणि आम्हाला पोटात वागून त्यांनी मोठं केलेलं आहे. एक दुसरी गोष्ट त्यांनी रक्त दिलंय. म्हणजे तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकाराम महाराजाचे विचार आमच्या धमन्यामध्ये वाहतात, आमच्या रक्तात वाहतात. म्हणून आमचं रक्त तुकोबारायसाठी पेटतं महाराज. कारण आमच्या नर्वमध्ये, आमच्या धमन्यामध्ये, आमच्या शिरामध्ये रक्त कुणाचं असेल तर तुकोबारायच्या गाथ्याचं रक्त आहे. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीचं रक्त आहे. नाथ महाराजाच्या भागवताचं रक्त आहे. नामदेवरायच्या अभंगाचं रक्त आहे. ह्या सगळ्या संतांचं रक्त आम्हाला अभंगाच्या माध्यमातून रक्त वाहतंय. आणि खोटं सांगत नाही, त्यांच्या विचारातून हे रक्त वाहतंय. आणि त्यांचे अभंग म्हणजे आमचं दूध आहे महाराज. आणि त्या दुधाची ताकद एवढी मोठी आहे की ज्यांनी अभंग पाठ केले, ज्यांनी अभंगावर विवेचन केलं, कीर्तन केली, ती माणसं महाराज अभंग झाली. त्याचं कारण आहे, कारण त्यांचे, हो, दूध आहे, त्यांचं दूध आहे. आणि आईच्या दुधाची ताकद असते महाराज, तसं संताच्या अभंगाची आणि विचाराची ताकद आमच्या नसानसामध्ये वाहते. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आमच्या माता भगिनी जात्यावरती दळण दळायच्या. त्यावेळेस दळण दळीत असताना 2 महिलेला जातं जे वडणार नाही ते जातं ती महिला एकटी वडायची. त्यावेळेस एकटी वडीत असताना ती एक गाणं म्हणायची, जात्यावरती गाणं म्हणायची. असं दळण दळीते जसं हरण पळत, असं दळण दळीते जसं हरण पळत, आणि माय माझ्या माऊलीचं दूध मनगटी खेळत. माझ्या मनगटामध्ये माझ्या आईचं दूध आहे आणि त्याची ताकद आहे. म्हणून मी 2 स्त्रियाला न वडणार जातं मी वडते. ही ताकद जशी तिच्या माऊलीची आहे तसं आम्हाला आमच्या तुकोबारायच्या दुधाची
हो आगा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पदरा आड, ते आव्हेरुनी गोचीड, अशुद्ध काय न सेविती. आम्ही ज्ञानेश्वरी सेवन करणारेत, गोचिडासारखं रक्त पिणारे नाहीत. म्हणून त्यांचे विचार, त्यांचा आचार आणि त्यांचं आमच्या वागणं हाडापर्यंत भिडलेलं आहे, आमच्या नसापर्यंत भिडलेलं आहे आणि आमच्या पूर्णपणे महाराज वाहिन्यामध्ये रक्ताच्या ठिकाणी भिडलेलं आहे. म्हणून त्याच्याकरता आम्ही कुठल्याच गोष्टीची तडजोड तुकाराम महाराजाच्या बाबतीतली करू शकत नाहीत. म्हणून जसे आईने उपकार करावेत तसे आम्हाला संतत्वानं उपकार केले. विठ्ठल विठ्ठल 84 उपकार आहेत महाराज, आईचे 84 उपकार आहेत. आणि 8 दिवस मला हे सगळे आईचे उपकार सांगायला लागतील. आणि संत तेवढेच उपकार करतात. हो, ह्या दृष्टांत इतका समर्पक दिलेला आहे. म्हणून तुम्ही कधी मातृगयेला जर आईचं पिंडदान पाडायला गेलात तर तिथले ब्राह्मण एका आईच्या उपकारासाठी एक पिंड टाकतात आणि 84 पिंड टाकून आईच्या ऋणातून मुक्त करतात महाराज ते. हो, मातृगयेला सिद्धपूरला गेल्याच्या नंतर ते उपकार तुम्हाला कळतील. जगामध्ये महाराज खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण नग्न अवस्थेत आलो त्यावेळेस पहिल्यांदा आपली आबरू झाकायचं काम आईच्या बाळुत्यानं केलं महाराज. म्हणून पंतप्रधान जरी झाला तरी बाळुत्यात आलेला आहे महाराज. पहिली आबरू आपली कुणी झाकली? आईनं झाकली महाराज. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, तिनं त्याच्या पुढचे उपकार, हो, जन्मभर बापाला नजरेस पडू दिली नाही, भावाला नजरेस पडू दिली नाही, अशी झाकून ठेवलेली आबरू तिनं बाळासाठी तोंडात दिली महाराज. तोंडात दिली. दूध पाजत असताना माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, आता जर लेकरानं हट्ट केला आणि 50 माणसामध्ये जरी ती बसलेली असली तरी स्तन उघड करून लेकराला पाजण्याचं काम ती करते. बाळासाठी आणि लेकरासाठी तिनं आबरू चव्हाट्यावर मांडली आणि नाकाला शरम गुंडाळली. तिला जर माहिती असतं की इतका बेशरम होणार आहे तर तिनं ती बेशरमपणा केला नसता महाराज. तिनं एवढं काम केलं आणि पदराच्या खाली झाकून घेतलं आणि त्याला दूध पाजलं. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो, आई गेल्यानंतर लेकरासाठी एक बँकेमध्ये ठेव ठेवते, नियतीच्या बँकेत. कोणती ठेव ठेवते? तर अशी ठेव ठेवते की माझ्या लेकराला दुःख झाल्यानंतर ती नियतीने ठेव त्याच्याकडे द्यावी आणि त्याच्या दुःखाला उतार व्हावा. म्हणून त्याच्याकरता आईनं काय केलं महाराज तर सांगतो तुम्हाला. हो, तुम्हाला जर थंडी वाजायला लागली खूप, तर थंडी तुम्हाला ज्यावेळेस तकलीफ देते त्यावेळेस तुम्ही आईच्या गर्भातलं आसन केलं, म्हणजे आईची आठवण केली, पोटात गुडघे घेतले आणि कानाला असे हात लावले की तुमची थंडी कमी होते. त्यावेळेस मेलेल्या आईची ऊब तुम्हाला पोटातली मिळते महाराज. आणि ही नियती तुम्हाला ऊब देते. कुणी मारायला लागलं आणि ठोकायला लागलं, जर गुडघेमध्ये घेऊन कानाला असा हात लावला तर मार कमी लागतो, कारण त्या आईच्या पोटाला तो मार लागतो. गेलेल्या आईच्या पोटाला, नियतीला मार लागतो आणि तुम्हाला मार कमी लागतो. एवढे उपकार मातृत्वाचे आहेत. म्हणून महाराज आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना सगळे उपकार आमच्यासाठी पूर्ण केले महाराज. त्यांनी आमच्यासाठी काट्याच्या काठीनं मार खाल्ला राजा. हो, तोंडामध्ये तडा लोकांनी मारली तरी सुद्धा आम्हाला दूध पाजण्याचं काम त्यांनी बेशरमपणानं केलं. हो, ज्या मंबाजी गोसाव्यानं तुकोबारायला मारलं महाराज, त्याच्या पुन्हा पाय दाबायला गेले. सांगितलं, मंबाजी बुवा तुम्ही आज कीर्तनाला आला नाहीत. हो, मगाशी आमचे दत्ता शेठ म्हणले या ना कीर्तनाला. ते म्हणले नाही, जरा वेळच नाही. त्यांना फार वाईट वाटलं. मी म्हणलं वाईट वाटून घेऊ नका, संताचे विचार आहेत, तुम्ही पाजीत राहा.
आणि ते उलटत राहील. हो, आई दूध पाजते आणि ते भडकन पाजलं कीच उलटत, पुन्हा पाजलं की उलटत. जिला लेकरू बाळ नाही ती म्हणली तुम्हाला काही कळतं का हो थोडंफार, ते उलटत आणि तुम्ही पाजतात. तिने सांगितलं तुला लेकरू बाळ झालेलं नाही, तुला ही गणित कळणार नाही. म्हणले ते कसं काय? अगं सगळं का दूध उलटाना माझ्या बाळाचं, पण माशीच्या पाया इतकं पचलं तरी मला आनंद वाटेल. माशीच्या पाया इतकं पचलं तरी मला आनंद वाटेल. म्हणून दत्ता पाटलाला सांगितलं, सांगत राहा लोकांना. एखादा जरी आला कीर्तनाला आणि तेवढंच पचलं तरी तुमचा सप्ताह फिटून गेला, केलेला खर्च फिटून गेला. पण पाजित राहा, उलटत आहे हे माहिती आहे तरी बी पाजित राहा. म्हणून आमचे संत मार खाऊन पाजित होते आणि बेश्रमपणा त्यांनी गुंडाळला होता. काय महाराज, ज्ञानोबा रायच्या माता पित्याचा बळी घेतला समाजानं. हे आजचं कीर्तन उभं आहे ती ज्ञानोबा रायच्या माता पित्याच्या प्रेतावरचं कीर्तन आहे राजा हो. त्यांचा बळी घेतला तरी बी त्यांचं दुःख त्यांनी बाजूला ठेवलं आणि आम्हाला ज्ञानेश्वरी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यापेक्षा बेश्रमपणा कोणता असायचा आणि याच्यापेक्षा महाराष्ट्रावरती उपकार कोणते करायचे. म्हणून खूप मोठे उपकार आमच्यासाठी केलेले आहेत मातृत्वापेक्षा. म्हणून केले उपकार सांगू मी काय, अन बाप न करी आईशी. हो, धर्मी तुमच्या देखिले पाय आणि दिले अक्षय अभय दानगा. म्हणून महाराज या पद्धतीनं मातृत्वापेक्षाही मोठे उपकार आमच्या साधू संतांना केलेले आहेत. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हो, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. विठ्ठल 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 एका ठिकाणी तुकोबरायचा एक अभंग आहे. ह्या अभंगात सांगितलं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि दुसरा एक अभंग आहे तुकोबरायचा ह्याच्या विरुद्ध. हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका, आविला लौकिका आचारती, नाही ठावे जननी जनका. तुकोबराय सांगतात हो, जननी जनकाला माय बापाला हित माहित नाही. आणि इथं सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि यांच्यापेक्षाही खरं हित कोण करीत असेल तर लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, लोपले ज्ञान जगी. स्वर चालू राहिला म्हणजे घोटाळा होत नाही. हित नेनती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा. हित हो शोधोनिया आले संत, शोधोनिया आले संत, शोधोनिया आले संत, शोधोनिया आले संत. हिता हिता जगाचे, हिता जगाचे, हिता जगाचे, जगाचे
लेकरासारखं रडून रडून मोबाईल मागतंय, पण आईला कळतंय लेकराला मोबाईल देण्यात त्याचं हित नाही म्हणून ती हिसकावून घेते त्याच्याकडून ऐकणे, त्याला अभ्यास शिकवायचा प्रयत्न करते, तिला त्याचं हित कळतंय. तसं काही काही कीर्तनकार म्हणतात की समाजाला जे आवडतं ते आम्ही देतो. समाजाला आवडतं ते द्यायचं नाही, समाजाला आवश्यक आहे ते द्यायचं महाराज. समाजाला तर उद्याच्याला काही बी आवडन. हो, नारायणगावकर आणि खेडकर बी आवडते त्यांना, मग काय कीर्तनकारानं नारायणगाव खेडकर म्हणायचे का सातारकर असं करायचंय का काही? हो, समाजाला आवडन ते नाही, समाजाला रुचन ते नाही, समाजाला पचन ते द्यायचंय महाराज, आणि त्याच्या हिताचं द्यायचंय. मुरकुलन डबल रोट्या द्यायच्या नाहीत, त्याला पिस्तीन बदाम द्यायचे महाराज. हो, त्याला उड्या मारायला लावायच्या नाहीत महाराज, त्याला व्यायाम करायला लावायचा आहे. कारण त्याचं शरीर सौष्ठव, त्याचे विचार प्रगल्भ झाले पाहिजेत, म्हणून त्याची संस्कार घडवण्याचं काम जसं आहे तसं आमच्या संतांनी. हो, डॉक्टरकडे गेल्यानंतर कधी पेशंटनं म्हणायचं नाही की मला ते पिवळ्या बाटलीतलं औषध द्या. डॉक्टर म्हणत असतो तुला तुझ्या स्वातंत्र्यानं औषध घ्यायचं असलं तर मेडिकलवर जायचं, तू जे मागशील ते देते ते, त्यांना काय पैसा कमवायचा आहे, पण तुझ्या हिताचं आहे का नाही हे त्याला काय गरज आहे. हो, ते बाटलीतलं द्या म्हणलं की ते पैसे घेते तर देऊन टाकते. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो तसं नाही, मी जे एवढा MBBS झालोय, मी एवढा जी MD MS झालोय, ते तुझ्या मनावर औषध देण्यासाठी नाही, तुझ्या शरीराला काय पोषक आहे ते देण्यासाठी मी डॉक्टर झालेलो आहे. म्हणून तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे. डॉक्टर औषध देतो ती त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आणि पेशंट औषध घेतो ती त्याच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणून समाजाला जे आवडतं ते कीर्तनकारानं देऊ नाही, त्याला आवश्यक आणि पोषक असलेलं आणि त्याच्या हो संस्काराच्या वृद्धीसाठी काय आवश्यक आहे ते कीर्तनकारानं द्यावं. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता त्याच्यातली गोष्ट सांगतो महाराज. मग असं साहित्यिकाच्या तडाक्यात असले अभंग जर आले तर ते म्हणते तुकोबरायला कळत नव्हतं काही. कारण एका अभंगामध्ये म्हणतात हित नाही ठावे जननी जनका, आणि एका अभंगात सांगतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. असं कसं झालं तर एक चिंतन सांगतो महाराज. हो, कुठपर्यंत ही हॉटेलवरती जेवून हो हो स्वादिष्ट बाकीचा रस सेवन करून हो महाराज किती दिवस पसायदान जरी वाचित बसलं तरी त्याचा फरक पडत नसतो. पसायदान कळण्याकरता ज्ञानोबरायचीच कृपा व्हावी लागते, तर पसायदान कळत असतं. अशी गोष्ट आहे महाराज. म्हणून मी तुम्हाला एक चिंतन सांगतो, संताची कृपा झाल्याशिवाय संताचे शब्द कळत नाहीत. हो, मग काय आहेत तर इथं तुकोबारायांनी सांगितलं हित नाही ठावे जननी जनका. जननीला हित नाही ठावं म्हणतात, आणि हित माहिती तिला माऊली म्हणतात महाराज. काय शब्द आहे? हित करते ती माऊली आहे, आणि हित कळत नाही ती जननी आहे. आता ह्याच्यातला काय फरक आहे? म्हणून जननी वेगळी, माय वेगळी, हो माता वेगळी, आई वेगळी, माऊली वेगळी, आणि मम्मी वेगळी. हे वेगळे वेगळे शब्द आहेत महाराज. हो, तुकोबराय आता असते तर ते म्हणले नसते. हो हो, तुम्ही संत माय बाप कृपावंत असं नसते म्हणले, त्यांनी बी अभंग रिमिक्स केले असते. हो, तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, जाईन गे मम्मी तया पंढरपुरा, असे म्हणले असते. हो महाराज, हे शब्द पूर्ण वेगळे वेगळे येतात. आता तुम्हाला सांगू का जननी कशाला म्हणतात ती?
माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, मला चावटसारखं बोलायला बोलवलेलं नाही, पण सिद्धांत सांगत असताना हो, डॉक्टरनं ऑपरेशन करायला घाबरू नाही आणि वक्त्यानं संवेदनाशील भाग असला तरी दृष्टांत सांगायला घाबरू नाही. जर ऑपरेशन करायला डॉक्टर घाबरला तर पेशंटचं वाटोळं, आणि महाराज जर दृष्टांत द्यायला घाबरला तर समाजाचं वाटोळं. म्हणून मी एकाच गोष्टीनं सांगतो, जननी कुणाला म्हणतात? शास्त्रीय सिद्धांत जन जायते, जनन, जी जनन करते फक्त जन्म देते. जन्म देते नव्हे, जरा थोडंसं विरुद्ध बोलतो, लेकरू तिच्या मनाच्या विरुद्ध जन्माला येतं, आणि ते लेकरू जन्माला आल्याच्या नंतर तिच्या प्रतिष्ठेच्या आडवं येतं, आणि समाजामध्ये तिला ते लेकरू वागून दाखवता येत नाही, आणि मग त्या लेकराला ती टाकून देऊ शकते, मारून बी टाकू शकते. तिला जननी म्हणतात महाराज. म्हणून तुकोबरायांनी शब्द वापरला, हित नाही ठावे जननी जनका. एवढा बारकावा आहे महाराज त्याच्यातला. जी फक्त लेकराला तिच्या इच्छेविरुद्ध जन्माला येतं आणि तिची प्रतिष्ठा समाजामध्ये त्याच्यामुळं घालवली जाते, ते लेकरू निरापराध जरी असलं, चूक हिची असली तरी सुद्धा लेकराची ती काळजी करीत नाही, तिला जननी म्हणतात. आणि 4-2 लेकराला जन्माला घालते आणि त्याला केवळ प्रपंच शिकवते, ती असते माता. आणि 10-5 लेकराला जन्माला घालते आणि प्रपंचासह परमार्थ शिकवते, तिला म्हणतात माय. आणि कोणत्याच लेकराला न जन्माला घालता केवळ परमार्थ शिकवते, तिला म्हणतात माऊली. आणि आई हा शब्द मम्मी सारखा तेलंगणातून आलेला आहे, तेलगू शब्द आहे आई, म्हणून संत वाङ्मयामध्ये तुम्हाला आई शब्दाचं व्याख्यान दिसणार नाही. पण बऱ्याच दिवसापासून रूढ झाल्यामुळं आपण आई म्हणायला लागलो, पण मराठीतला मूळ शब्द आई नाही, माय शब्द आहे, माता शब्द आहे. हो, म्हणून अति उच्च लेवलची असते ती माऊली. हो, आणि माय, हो, आणि मम्मीचा तर विचारच नाही करायचा, तिचा विचारच नाही करायचा. तिकडून टाकून दिलेले वाह्यात शब्द आपण इकडं उच्च लेवल म्हणून वापरतो महाराज. हो, लॅटिन भाषेमध्ये, इंग्लिशमध्ये येण्याच्या अगोदर लॅटिन भाषेमध्ये ममी असा शब्द आहे, आणि ममी म्हणजे मेलेल्या कुत्रीचा मुडदा, आणि त्याचं अपभ्रंश रूप मम्मी केलं. आणि आता आपल्या लोकाला मम्मी बी आवडलं नाही म्हणून त्याचं मॉम केलं, आणि मॉमचं पुढचं रूप दिलं ममाज. कधी माजायचं तरी माज, पण मम आज, आज माज. एवढा शब्दाचा आपण विस्तार केला महाराज. तिकडून टाकून दिलेले शब्द आपल्याकडे आले, आणि ते आपण हाय लेवलचे समजून. महाराज कसं असतं की टॉयलेट म्हणलं की मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं असं. हो, सगळं छानपैकी खूप सुंदर वाटतं. कुठं गेले टॉयलेटला म्हणलं की मोकळं मोकळं वाटतं, आणि कुठं गेले हागायला म्हणलं की तोंड भरल्यासारखं वाटतं. महाराज हे काय गावंढाळ महाराज आहे हो. हागायला म्हणजे काय? अरे पण हागला म्हणजे टॉयलेट एकच आहे ना राजा. मराठीतला शब्द आहे, त्याचा काय, त्याचं एवढं विशेष आहे. हो, पण टॉयलेट आता माणसाला असे वरच्या लेवलचे शब्द वापरायची सवय लागलेली महाराज. हो, पण ते प्रक्रिया काय, त्याच्यात बदल नाही राजा. हो, उरपाट त्याच्यापेक्षा खालचे शब्द आहेत. हो, इंग्लिशमधल्या एका शब्दाची जर तुम्ही विचारले मला प्रश्नाचे उत्तर, ते मी हजारो सांगन महाराज, हजारो. हो, मॅडम म्हणजे काय, मिस्टर म्हणजे काय, मिसेस म्हणजे काय, अँटी म्हणजे काय, हे सगळे जे शब्द आहेत ना महाराज, इतके टाकाऊ शब्द आहेत, इतके टाकाऊ शब्द आहेत की तुम्ही ते ऐकल्यानंतर पुन्हा कधीच तुमची वासना होणार नाही त्या शब्दाचा उच्चार करण्याची. इतक्या खालच्या थराचे शब्द आहेत महाराज. पण आम्ही त्यांनी टाकून चगळून दिलेले
कारण आमच्या देशामध्ये मॅकॅले नावाच्या गव्हर्नरनं आपलं भारत देशाला सतत गुलाम करायचं असेल तर काय करावं लागेल म्हणून त्यांनी इथालचं एज्युकेशन कायद्यानं बंद केलं आणि तिकडचं खोटं एज्युकेशन 1935 साली लंडनच्या असेंब्लीमध्ये इंडियन एज्युकेशन ॲक्ट नावाचा कायदा काढला आणि भारत देशातलं खरं शिक्षण बाजूला ठेवलं आणि खोटं शिक्षण इकडं आणून आम्हाला पूर्णपणे सुशिक्षित बनवलं. आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही सुशिक्षित स्वतःला म्हणून घेतो, पण आपल्याला कळत नाही आपण सुशिक्षिताच्या नावाखाली किती अशिक्षित आहोत. खूप कठीण काम आहे महाराज हे. म्हणून मी पुराव्यानिशी बोलतो. मी वाह्यात कधीच बोलणारा माणूस नाही. एका शब्दाचे खूप खूप मोठे अर्थ, फादर काय, मदर काय, सिस्टर काय, हे सगळे शब्द टाकाऊ शब्द आहेत महाराज. इकडचे चांगले शब्द नाहीत. इकडचे चांगले शब्द नाहीत. एकच शब्द सांगतो, एकच. तुम्हाला ओळख करून देत असताना आमची धर्मपत्नी म्हणायची लाज वाटते, माझी अर्धांगिनी आहे म्हणायची लाज वाटते. जिच्या बरोबर फेरे घेतलेले आहेत, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी, पहाटच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या 12 पर्यंत जी तुमच्यासाठी झटते. तुम्ही चतकोर भाकरी कमी खाल्ली तर तिचा जीव खालीवरी होतो. ती अर्धांगिनी आहे. तुम्ही अर्ध्या अंगानं, ती अर्ध्या अंगानं आहे. म्हणून तुमच्या अंगाला जेवढी किंमत आहे तेवढीच तिच्या अंगाला किंमत आहे. ती धर्मपत्नी आहे. कारण धर्मानं, शास्त्रानं, समाजानं, देवतेनं, सगळ्या जणांना मान्यता तिला दिलेली आहे. म्हणून ती धर्मपत्नी आहे. अर्धांगिनी आहे. ती लक्ष्मी आहे. आमची लक्ष्मी आहे. माझी बायको आहे, माझी पत्नी आहे हे म्हणायला पर्यायवाचक शब्द इतके असताना सुद्धा आमच्या मिसेस आहेत असं लोक म्हणतात. आमच्या मिसेस. आणि माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो, मिसेस कुणाला म्हटलं जातं तर जिनं 100च्या पुढं पुरुष वलांडले तर तिला मिसेस म्हणतात महाराज. आणि आमच्या ह्या मिसेस आहेत अशी ओळख करून देत असताना लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. आमच्या ह्या मिसेस आहेत म्हणण्याकरता. जी धर्मपत्नी तिला मिसेस, काय शब्द आहेत महाराज. म्हणून आम्ही अज्ञानी आहोत, अज्ञानी. आणि अज्ञानपणाचा धूर्त लोकांनी फायदा घेतलाय महाराज. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की शिकलेल्या लोकाला पहिल्यांदा शिकवायची गरज आहे महाराज. म्हणून एवढं कठीण काम आहे. म्हणून शब्दाचे मी शब्दाचा अभ्यास करतो. संस्कृतचे शब्द, इंग्लिशचे शब्द, मराठीचे शब्द, हिंदीचे शब्द, अनेक भाषातले, तेलुगूचे शब्द, कन्नडीचे शब्द, शब्दाचे कोश न कोश आणलेले तर. आणि शब्दाचा विचार करून समाजाच्या पुढं मांडतो महाराज मी. कारण माझ्यावरती जिम्मेदारी आहे. आणि जिम्मेदारीनं कीर्तनकारानं बोलावं म्हणून ती जिम्मेदारी मी सांभाळतो महाराज. म्हणून आपल्या धर्माला विसरू नका आणि धर्मातले गोड शब्द, पवित्र शब्द वापरा. पाश्चात्य राष्ट्रातले शब्द, चुकीचे शब्द वापरून आपल्या धर्मपत्नीला तिच्या देखत शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करू नका महाराज. इतकं सुंदर आहे. म्हणून मी गोष्ट कशासाठी सांगितली, माऊली कशाला म्हणतात तर माऊली कशाला म्हणतात, आणि जी माऊली असते तिच्या सापेक्ष लेकरू असतं महाराज. म्हणून तुकोबारांनी शब्द वापरलं लेकुराचे हेत. लेकरू, आणि ते बी दीर्घ. रू हे दीर्घ आहे असं उताना उकार आहे, असा नाही, नवासारखा नाही, उलट्या नवासारखा उकार आहे. म्हणून लेकरू नाही, त्याचा उच्चार लेकरू नाही, लेकरू असा उच्चार आहे त्याचा, दीर्घ आहे. आणि जी दीर्घ उच्चार करते ती माऊली राहते महाराज. आणि उकारात्मक दीर्घ स्वरामध्ये जी बोलते ती ममताळू, मायाळू, कृपाळू, स्नेहाळू, दयाळू, सगळ्या गोष्टी तिच्या ठिकाणी आहेत. म्हणून ती उकारात बोलते. राम जर नाव असल तर बापानं हाक मारली तर काना देऊन बोलतो बाप, रामा इकडे ये बाळा, बाळा
बाळ शब्द आहे, पण इकडं ये बाळा, रामा इकडं ये. बाप तोंड भरून बोलतो. भावानं हाक मारली तर राम इकडं ये बाळ, हो म्हणतो भाऊ. मित्रानं हाक मारली तर मला या विनाकारण जोडतो महाराज. राम्या, मित्रानं हाक मारली तर. पण बापा आईनं हाक मारली तर महाराज राम्या म्हणत नाही, रामा म्हणत नाही, आणि राम बी म्हणत नाही. मायाळू तोंड भरून आई हाक मारते, रामू. काय गोड आहे महाराज, किती गोड आहे हो. हृदयाला असं घर पडतं महाराज. रामू असं म्हणावं. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत माऊली असल्यामुळं मूर्ख म्हणायचं असलं तरी मूर्ख शब्द नाही. एरवी तरी मी मूर्खो, जरी जहाला अविवेको, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांताशी कामू विषयावरी. काय गोड आहे महाराज, किती गोया गोड आहेत. होकारात्मक स्वरूपात माझ्या माऊलीनं हो असं भ्रमर भोंगा जसा फुलावरती बसताना धक्का लागू देत नाही, तसं माणसाच्या हृदयावरती हे ज्ञानाचे हो पाऊल टाकीत असताना माझ्या माऊलीनं हृदयाला धक्का न लागू देता हो ऋण झुन रे भ्रमरा, सोडी तू अवगुण रे भ्रमरा. या पद्धतीनं माऊलीनं सांगावं. म्हणून माऊलीच्या सापेक्ष लेकरून, लेकराच्या सापेक्ष माऊली आहे. म्हणून लेकरू असा जे शब्द आहे ती किती आमच्या धर्मामध्ये किती मायाळू शब्द आहे. म्हणून मानवी स्त्रीचं असतं ते लेकरू, शेळीचं असतं ते कोकरू, मेंढीचं असतं ते मेंढरू, वाघिणीचं असतं ते वाघरू, घोडीचं आणि गाढवीचं असतं ते शिंगरू, पक्षिणीचं असतं ते पाखरू. काय शब्द आहेत महाराज. आणि म्हशीचं असतं ते होकारात्मकच आहे महाराज, आहे का नाही. अशा गोष्टी आहेत महाराज. आणि आमच्या मराठवाड्यामध्ये तुमच्याकडं रेडकू म्हणतात, हो आमच्या मराठवाड्यात वागारू असा शब्द येतो. म्हणून खूप छान आहे महाराज. म्हणून त्यांचे लेकरू हवं आणि त्यांनी आमची माऊली व्हावं, आणि मग ते आमचं हित जोपासीत असतात. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हो आई सीता
विषय संपणारा नाही. पण विहिरीत जेवढं पाणी आहे, टाकीत जेवढं पाणी आहे तेवढं पेत नसते. तर आपल्याला तहान लागली तेवढंच पेत असते. तर नाही तर टाकीमध्ये एवढं पाणी तेवढं पाणी पेल्यावर पोट फुटन ना बाबा. म्हणून आपल्याला राहिलंय शिल्लक म्हणून सांगत बसायचं नाही. फक्त एकच गोष्ट सांगतो, माऊली कशाला म्हणतात. हो, माऊली. आणि एखादी वेळेस माय आणि माऊली जन्म देऊन माऊलीची उपमा जी भोगते ती 4 प्रकारच्या माऊली आहेत. एक संत माऊली, एक देव माऊली, एक गुरु माऊली आणि एक वेद माऊली. संत माऊली म्हणजे ज्ञानराज माझी योग्याची माऊली एक. त्यानंतर देव माऊली म्हणजे तू माझी माऊली मिवो तुझा तहाना पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. नको चिंता करू पोटा या वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग. म्हणून पांडुरंग ही माऊली आहे. ज्ञानोबाराय ही माऊली आहेत. अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणून वेद माऊली आहेत. आणि दुसरी गुरु माऊली आहे की ती हो समाधी बोधे निजविशी बुझावोनी. हो, अनुहाताचा हल्लरू गाशी आणि समाधी बोधे निजविशी 17वीचे स्तन्य देशी. हो, या पद्धतीनं जी गुरु माऊली आहे ती माऊली आहे महाराज. आता ती माऊलीचं कर्तव्य कसं आहे एकच वाक्यामध्ये थोडक्यात सांगून जातो. जी ममतेपेक्षा आणि मोहापेक्षा कर्तव्याला किंमत देते आणि लेकराचं हित जिला समजतं तिलाच माऊली म्हणतात. याच्यासाठी एकच दृष्टांत इसवी सन 1905 सालची गोष्ट आहे. उत्तर प्रदेशामध्ये रामस्वामी नावाचे एक देशभक्त होऊन गेले. इंग्रजानं त्यांना फासावरती चढवलं. जजनं जजमेंट देत असताना रामस्वामीला सांगितलं की उद्या पहाटे 4 वाजता तुला फासावर दिलं जाईल. म्हणून जजमेंट वकिलाच्या जवळ दिलाने ते वाचून दाखवलं. आणि जजनं विचारलं तुझी शेवटची इच्छा काय. त्यावेळेस रामस्वामीनं सांगितलं काही नाही, मला माझ्या आईला भेटायचंय. ठीक आहे म्हणले. जजच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. फरमान लिहिलं आणि जेलरच्या स्वाधीन केलं आणि हेलिकॉप्टर ज्याच्याकडे त्याला सांगा आणि हेलिकॉप्टर पाठवा. ऑर्डर सुटली गेली आणि जजच्या डोळ्याला पाणी आलं. कारण भारतीय संस्कृती महान आहे. कारण पाश्चात्य संस्कृतीमध्ये लग्न हा विषय नाही, करार पद्धत आहे. म्हणून जजला वाटलं की आमच्याकडं आई मुलगा मोठा होईपर्यंत 8व्या 9व्या नवऱ्याकडे असते ती कदाचित आणि तिला माहितीच नाही. त्याच्यामुळं तिला जर ध्यान झालं आणि ती जर लेकराला भेटायला आली तर तो दिवस असतो मदर्स डे. म्हणजे जिने 8 नवरे केल्याच्या नंतर लेकराला भेटायला येते तिचा असतो मदर्स डे. आणि आमची आई तिच्या कुशीत आम्ही वागतो. आमच्या आईचा मदर्स डे कशा करता का साजरा करायचा आहे. आमची आई कुठे असेल माहीत नाही, पण भारतीय संस्कृतीतली आई आहे आणि एकनिष्ठ आहे. म्हणून भारतीय संस्कृती महान आहे जजला वाटलं. परदेशाचं एक मासिक वाचित होतो महाराज मी इंग्लिशमधलं, मराठीमध्ये सांगतो तुम्हाला. एका बाईनं 32 लग्न केले आणि 32वं लग्न केल्याच्या नंतर तिला उशिरा ध्यानात आलं की ह्याचा 7व्यांदा एकदा नंबर लागून गेलेला आहे म्हणून. म्हणजे एक जणासंग 2दा लग्न झालं तरी बी ओळख नाही. केवढी संस्कृती महान आहे महाराज ती. आपण हसतो पण आपल्याला हो एकाच पतीकडं पत्नी जन्मभर राहिल्यानंतर ते हसते. तर काही येडे लोक आहेत ते आपल्याला हसतेत महाराज. आणि मग त्या जजच्या डोळ्यात पाणी आलं. फरमान लिहिलं. ताबडतोब हेलिकॉप्टर जाण्याच्या अगोदर पोलीस स्टेशनला फॅक्स गेला, तार गेली आणि पोलीस स्टेशननं हेलिपॅड त्या वाडीमध्ये तयार केलं. हेलिकॉप्टर उतरलं आणि ते लेटर त्या लेटर त्या आईला दिलं रामस्वामीच्या. तिनं ते लेटर वाचलं, हसली आणि
हेलिकॉप्टरमध्ये बसली आणि दिवस मावळायच्या आत जेलच्या पायऱ्या चढायला लागली. अर्धा पश्चिम क्षितिजावरती दिवस चाललेला आहे आणि पायऱ्या चढायला लागली जेलच्या. त्यावेळेस सगळे जेलमधले अधिकारी, सुप्रिटेंडेंट सगळे त्या ठिकाणी उभे होते आणि भारतातली एक माता आपल्या लेकराला फासावर जात असताना कशी भेटते ते पाहण्यासाठी पलीकडून खिडकीच्या जाळीच्या आतून रामला बसवलं होतं आणि इकडून ही आई गेली रामस्वामीची. आणि गेल्याबरोबर त्या रामस्वामीच्या आईनं त्याच्या जाळीवरूनच असा हात फिरवला, तोंडावून हात फिरवला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला सुरुवात केली. गदा 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 अर्धा तास सारखी हसत होती. खाली पडायची, उठायची, पुन्हा हसायची, खाली पडायची. 2 तास नुसती हसतच होती. जेलरला वाटलं बाळाची फाशी ऐकली आणि आईच्या डोक्याला फॅट बसला म्हणून. आणि तितक्या अवकाशामध्ये हसणं समाप्त झालं. आणि रामस्वामीकडे गेल्यानंतर पुन्हा जाळीवून असा हात फिरविला. सांगितलं, राम तुम्ही कशा करता हसली तर विचारलं नाही. सांगितलं, आई तू कशा करता हसलीस मी कशाला सांगू, कारण माझी आई पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण माझी आई कधीच चुकीचं वागणार नाही हे मला माहिती आहे. म्हणून तू कशा करता हसलीस ते सांग. राम, तुझं बलिदान झालं. या भारत मातेसाठी तू आपलं शरीर अर्पण केलंस, मृत्यू स्वीकारलास. पण तुझ्या मृत्यूवरती अत्यंत आनंदाचा दिवस माझा आहे, कारण भारत मातेच्या हृदयावरती तुझ्या अगोदर गॅजेटमध्ये माझं नाव कोरलं जाईल. धन्य माता पिता तयाची. अशा लेकराला जन्माला घालणारी आई महान आहे. म्हणून अगोदर माझं नाव कोरलं जाईल. म्हणून चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नाव अजरामर राहणार बाळा. म्हणून माझ्या आनंदाचा दिवस आहे, म्हणून मी हसले. आता तू मोठ्या आईची सेवा केलीस, या लहान्या आईची सेवा नाही केली तरी चालेल, पण तुला आतापर्यंत मी जे शिकवलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या हिताचं आणि तुझं नाव सोन्याच्या कागदावरती मोत्याच्या शाईनं भारत मातेच्या हृदयावरती कोरलं जावं, त्याच्यासाठी तुला शिकवते बाळ. काय शिकवते? मरताना भ्यायचं नाही आणि मरणाला घाबरायचं नाही आणि रडायचं नाही. त्या गोऱ्या कातड्याच्या माणसाला सांगायचं वड बटन, आणि स्वतः गळ्यात फास अडकून घ्यायचं आणि सांगायचं वड रे बाळ, एक रामस्वामी मरल पण उद्याच्याला या भारत देशामध्ये हजारो रामस्वामी जन्माला येतील आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देते. तुझं मरण या भारत देशासाठी आदर्श असेल बाळा. आणि तू शेवटच्या क्षणापर्यंत घाबरू नये आणि कृष्ण भगवान परमात्म्याच्या शब्दाचा उच्चार करायचा. सांगायचं माझं शरीर तर मरणार आहे रे, पण माझा आत्मा तुम्ही फासावर देऊ शकत नाहीस. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हे बोल आणि कृष्णाचा अजरामर वाक्य घेऊन फासावरती चढ आणि मरणाला घाबरू नकोस, कारण माझ्या पोटी जन्माला आलेल्याचं फळ आहे. बाळ, तुला माहित नाही, हे पत्र आल्याबरोबर तुझं बलिदान पाहिलं आणि माझं लेकरू किती मोठ्या पदाला गेलं म्हणून माझ्या हृदयाला आनंद झाला आणि त्या पत्राला मी वाकून मुजरा केला. कारण देशभक्त लेकरू आणि ईश्वर भक्त लेकरू असेल तर माय बापानं त्याच्या पाय पडावं. पित्याने तैसा वंदावा कुमर आणि जयाचे अंतर देववशे. हो, म्हणून मी तुझ्या पत्राला वाकून मुजरा केला. तुला कल्पना नाही बाळा, ज्या आईच्या कुशीमध्ये पोटात तू जन्माला आलास ते पोट आणि ती कुस किती मोठी आहे तुला माहितीये का? आणि पदर बाजूला सारला आणि सांगितलं त्याची मी पूजा केली, ह्या पोटाची पूजा केली आहे, त्याला हळदी कुंकू वाहिले, फुलं वाहिलेत आणि हे पोट धन्य आहे म्हणून तुझ्यासारखा बहादर जन्माला आला.
याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आता शेवटची, आता घाबरायचं नाही तू आणि गळ्यात फास द्यायचा आणि अशा पद्धतीनं मरणाला सुद्धा भ्यायचं नाही. हे तुझ्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकवते आणि जी शेवटच्या क्षणापर्यंत शिकवत असते ती माऊली असते महाराज. ती जन्माला घालते त्यावेळेस ती माय असते आणि शेवटच्या क्षणापर्यंत जी शिकवत असते ती माऊली असते. म्हणून हो, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. म्हणून या पद्धतीनं तुला शिकवते. असं म्हणल्याबरोबर रामस्वामीच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळायला लागले. असे ते डोळ्यातले अश्रू पाहिले आणि दगड उचलला आणि रामच्या बाजूनं फेकून मारला. जाळीला लागला, खाली पडला, पुन्हा उचलला, पुन्हा मारला, पुन्हा उचलला, पुन्हा मारल्याबरोबर जेलरनं सांगितलं, आई साहेब मारू नका, मारू नका. तिने सांगितले, गोऱ्या कातड्याच्या, कातड तुझं गोर आहे पण मन काळ आहे तुझं. काळ्या मनाच्या काळे कपडे घालून काळा कारनामा केला आणि माझ्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो झटला तो देशद्रोही कसा? तुझ्या इंग्लंडसाठी जर काही केलं असतं तर देशद्रोह घडला असता. पण ही भारत माता माझी आहे आणि माझ्या आईच्या सोडवण्यासाठी माझ्या लेकराला तुम्ही खोटा न्याय दिला आणि खोटा कायदा केला आणि खोट्या काळ्या कायद्यानं तुमच्या काळ्या माणसानं त्याला हो फासावरती चढवण्याचा प्रयत्न केला. आता जर तू मध्ये आलास तर या दगडानं तुझं थोबाड फोडील, सरक माग हो. ते आवेश पाहिल्याबरोबर तो माग सरकला महाराज आणि फेकून मारल्याबरोबर जाळी तुटून पलीकडे दगड गेला. राम उठला आणि रामनं दगड आणला आणि आईच्या हातात देत असताना, आई तू कशा करता दगड मारतेस ते तरी सांग ना, मारीनास का, तुझा हक्क आहे. सांगितलं, हे तुझ्या डोळ्यातले अश्रू अरे जंत होऊन माझ्या पोटाला आला असतास तर बरं वाटलं असतं. मी वीर माता नाही, जंत माता आहे. हे मरणाच्या अगोदर रडायला लागलास आणि डोळ्यातले अश्रू तुझ्या दिसायला लागलेत. काय कारण आहे हे? माझ्या पोटचा अवतार नाही, माझ्या पोटचा जन्म नाही, काहीतरी चुकून माझ्याकडून घोटाळा झाला का काय आणि असलं लेकरू जन्माला आलं. काय तुझ्या डोळ्यातले अश्रू? आई तुझी काहीतरी गैरसमज झाला. काय झाला गैरसमज? तुझा आनंद जसा तू हसून व्यक्त केलास तसा माझा आनंद मी हसून व्यक्त केला. माझी ही अश्रू दुःखाश्रू नाहीत आई, हे माझे आनंदाचे अश्रू आहेत. की देवा, शेवटच्या क्षणापर्यंत जी आई शिकवते ती केवढी मोठी आई आहे आणि ती माझ्या भारत देशातच जन्माला येऊ शकते, दुसरीकडे कुठं येऊ शकत नाही. म्हणून आई तुझ्या प्रतिमेला आणि तुझ्या प्रतिमेचं आणि भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन मी माझ्या आनंदाच्या अश्रूने व्यक्त करतोय. मी मरणाला घाबरत नाही, हे डोक्यातून काढून टाक. मला अभिमान वाटतो केवढ्या मोठ्या आईच्या पोटी मला जन्म झाला. म्हणून मी त्या भारत मातेला आणि त्या ईश्वराला प्रार्थना करतो, देवा पुढच्या जन्मामध्ये हीच आई मला दे, तिच्याच पोटी जन्म येऊ दे. ये धावो निउल्के समान वेगे, मीही येईन तुझ पोटी, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. हो, भारतांबेनं लिहिलेली कविता आहे महाराज. हो, तारा जसा पडतो तसा आई धावून ये आणि माझं मरण झाल्यानंतर तुझ्या पोटाला मी जन्माला येईन. हा वियोग आता सहन होत नाही, म्हणून एवढ्या मोठ्या आईच्या पोटी मी जन्माला आलेचा मला अभिमान वाटला. आणि शेवटच्या क्षणापर्यंत जी प्रशिक्षण देते ती असते माऊली महाराज. आणि म्हणून मी आई येतो आणि मागं सरकत सरकत आईकडं पाहात रामस्वामी गेले आणि मागं सरकत सरकत रामकडं पाहात आई पाठीमागं सरकली आणि जेलच्या बाहेर उभी राहिली. आणि पहाटच्या 4 वाजता घना 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 घंटा वाजली
आणि रामस्वामीला फासावरती दिलं. आणि ती घंटा ऐकली आणि कानात शिशाचा रस वाचल्यासारखे कानात शब्द पडले आणि माऊली पण समाप्त झालं आणि माय पण जाग झालं. आणि भिंतीच्या दगडावरती कपाळ आदळून रामस्वामीच्या आईची आर्त आरोळी गेली आणि आकाश कापीत कापीत तो आर्त स्वर निघून गेला. आणि 1942 साली रामस्वामीची आई गेली आणि 1905 रामस्वामी गेला. त्यांना स्वातंत्र्य पाहता आलं नाही, पण हजारो डोळ्याच्या माध्यमातून केलेल्या त्या माऊलीच्या आणि लेकराच्या पुण्याईची गोष्ट आज सिद्धेश्वराच्या सान्निध्यात उभं राहत असताना आमचे डोळे भरून आले, आमचं हृदय भरून आलं. आणि त्यांना वाकून मुजरा केला गेला. मातृत्व रडलं आणि भारत मातेच्या हृदयावरती मोत्याच्या शाईनं गॅजेटमध्ये अक्षर कोरली गेली. आणि ही कथा चंद्रसूर्य तोपर्यंत अजरामर झाली. महाराज तिला म्हणतात माऊली. आणि असे माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय माऊली आहेत आणि आमच्या हिताच्या संकल्पना ते करतात. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठोबा Bye.